तर त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये सावरकर असं लिहितात की मला सोडणं शक्य झालं नाही तर मला सोडू नका, पण इतरच कैद्यांना सोडा. ते पुढे एका ठिकाणी म्हणतात की माझ्या सोडण्याची तुम्हाला अडचण वाटत असेल तर मला माफीत पूर्ण वगळून टाका, पण इतर कैद्यांना शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडा. तर त्याच्यावर एक कॉमेंट असं आहे, ब्रिटिशांच्या ज्या नोट्स होत्या त्यांनी सब्जेक्ट व्ही.डी. सावरकर्स पिटिशन फॉर जनरल अॅम्नेस्टी ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स, म्हणजे तत्कालीन जे राजकीय बंदिवान होते अंदमानमध्ये त्यांच्याकरता सार्वत्रिक माफीसाठी केलेला अर्ज, त्यात त्यांनी परत तेच म्हणलेलं आहे की मला सोडू नका, इतरांना सोडा. तर मला वाटतं ही आता अगदी समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि एक जाता जाता एवढंच सांगतो की असं हे म्हणतात की सावरकर त्यांचे गुलाम सेवक मित्र होते, त्यांना माहिती पुरवायचे, आणि नेहरू आणि गांधी हे कट्टर विरोधक होते. पण आता ब्रिटिश एवढे मूर्ख आहेत का की आपल्या मित्राला इतक्या 14 वर्ष त्याच्या हालापेष्टा करून 13 वर्ष त्याला रत्नागिरीत स्थानबद्ध, 27 वर्ष त्यांना अडकवून ठेवायचं, आणि जे आपले कट्टर शत्रू आहेत नेहरू त्यांना अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये राजशाही वातावरणात ठेवायचं. गांधींनी तर आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं होतं, आणि त्यांचे नुसते गांधी नाही तर त्यांचे कुटुंबातले सदस्य तिथे आणून ठेवले होते, त्यांचे वैयक्तिक त्यांची सेवा चाकरी करणारी लोक त्यांच्या बाजूला आणून ठेवली होती. तर हे अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. त्याच्यामुळे एकच हेच विचारा की सावरकरांसारखा जो 14 वर्ष कारावास आणि 13 वर्ष कुठल्याही काँग्रेस नेत्यांनी कधीही भोगला नाहीये, एकही काँग्रेस नेता अंदमानला आजपर्यंत गेला नाहीये, ह्याच्यातच काय ते सत्य आहे.